शेगाव पोलीस स्टेशनकडून सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर वादग्रस्त तसेच आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करू नये तसेच शांतता भंग करू नये। सध्या नागपूर तसेच महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी जातीय तेढ निर्माण होण्याची प्रकरणे सुरू आहेत। त्यामुळे सर्व जनतेने आपल्या चुकीच्या स्टेटस तसेच चुकीच्या पोस्टमुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी। कोणत्याही व्यक्तीने ठेवलेल्या चुकीचं स्टेटस तसेच चुकीच्या पोस्टमुळे कोणाची धार्मिक भावना दुखावल्यास किंवा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सदर व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच जाती साळोखा अबाधित राहून शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे। सर्व जनतेला आवाहन आहे की कोणीही आपल्या व्हॉट्सॲपला, इंस्टाग्राम स्टोरी किंवा फेसबुकला कोणीही चिथावणीखोर, आक्षेपार्ह किंवा भडकाऊ असे स्टेटस ठेवू नये किंवा इंस्टाग्राम स्टोरी ठेवू नये। सध्याचे जे वातावरण आहे त्या वातावरणात सर्वांना कोणाचाही धर्माच्या किंवा भावनांचा अपमान होणार नाही, कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम ठेवावे। जो कोणीही असं करेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल। सायबर क्राईमचे व आमचे गोपनीय विभागाचे लक्ष आहे। प्रत्येकाचे आम्ही व्हॉट्सॲप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक स्टोरी बघत असतो। जो कोणीही याद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲप याद्वारे चिथावणीखोर किंवा आक्षेपार्ह भडकाऊ असे स्टेटस ठेवेल किंवा त्याला कमेंट लाईक करेल किंवा ते फॉरवर्ड करेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, हे लक्षात ठेवा। जिला प्रतिनिधि इस्माइल शेख, बुलढाणा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।